डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे अखेर तुरुंगातून बाहेर आलेला आहे। रमेश म्हात्रेला सशर्त जामीन देण्यात आलेला आहे। रमेश म्हात्रेला तडीपार होण्याचे आदेश आहेत। तो सोमवारी सुटेल अशी शक्यता होती, मात्र रमेश म्हात्रे आजच तुरुंगातून बाहेर पडलेला आहे। रमेश म्हात्रेसह 5 जणांची देखील तुरुंगातून सुटका करण्यात आलेली आहे। यांना जामीन मंजूर झालेला आता रमेश म्हात्रे याला तडीपारीचे आदेश आहेत। त्याला गोवा राज्य गाठावं लागणार आहे। आता तुरुंगातून बाहेर आल्यानंतर सुद्धा गुरुवारी त्याला सशर्त जामीन मंजूर करण्यात आला होता, मात्र शुक्रवारी कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली नव्हती, त्यामुळे त्याचा जेलमधला मुक्काम वाढला आणि तो सोमवारी सुटेल अशी शक्यता निर्माण झाली होती। मात्र आज तातडीनं कागदपत्रांची पूर्तता केल्याची माहिती त्याच्या वकिलांनी दिली आणि अखेर रमेश म्हात्रे हा तुरुंगातून बाहेर आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमजद खान यांच्याकडून। अमजद, काय अधिक माहिती? हेमाली, सर्वात आधी एनडीटीव्हीने ही बातमी ब्रेक केली होती की रमेश म्हात्रे आणि त्यांच्या जे 4 कार्यकर्ते आहे त्यांची आज जेलमधून सुटका होऊ शकते। या संदर्भातला जेल मेमो आज कल्याण कोर्टात त्यांच्या वकिलांनी जी प्रक्रिया होती पूर्ण केली होती आणि अखेर रमेश म्हात्रे आणि त्यांचे जे कार्यकर्ते ते आता 4:45 ते बाहेर पडले आहेत आणि त्याची रवानगी आता गोवाला करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे। सध्या कारागृहाच्या बाहेर प्रसाद माध्यमची लोक जमली होती। या दरम्यान रमेश म्हात्रे यांनी आपली प्रतिक्रिया देताना सांगितलं की जे प्रतिक्रिया दिली आहे आणि सध्या रमेश म्हात्रे जेलमधून बाहेर पडून आता त्यांना त्यांचे जे कार्यकर्ते त्यांना घेऊन आता निघाले आहेत। त्यांची रवानगी गोव्याला होण्याची शक्यता आहे। रमेश म्हात्रेला ची रवानगी गोव्याकडे होणार आहे, मात्र रमेश म्हात्रे बरोबर आता केवळ त्याचे कार्यकर्ते आहेत की पोलीस सुद्धा आहेत? म्हणजे पोलीस त्याला घेऊन जाणार आहेत? हेमाली, जेव्हा रमेश म्हात्रे बाहेर आले त्यांची अशी प्रतिक्रिया समोर आली की उच्च न्यायालयाच्या निर्णयावर त्यांना भरोसा आहे आणि त्यांना न्याय मिळतील। मात्र जेव्हा रमेश म्हात्रे बाहेर आले त्यांच्यासोबत पोलीस नव्हते, फक्त त्यांचे जे नातेवाईक आहेत ते होते आणि नातेवाईकांनी त्यांना घेऊन आता त्यांचा जे कार आहे त्याच्यामध्ये बसवलं आणि त्यांना घेऊन रवाना झाले। हेमाली, त्याच्याबरोबर इतर 5 आरोपींची सुद्धा आजच सुटका झाली, म्हणजे तेही 5 आरोपी तुरुंगातून बाहेर पडलेले आहेत। त्यांच्याबद्दल काय अधिक माहिती? हेमाली, रमेश म्हात्रे यांच्यासोबत प्रमोद निकम, रमेश पवार आणि अक्षय करांदे यांना देखील जामीन मंजूर झाला होता आणि त्यासोबत जी महिला होती शारदा करांदे यांना देखील जामीन मंजूर झाला होता। रमेश म्हात्रे हे पुरुष कारागृहात होते, त्यामुळे रमेश म्हात्रे आणि त्यांचे जे 3 कार्यकर्ते होते या तिघांना घेऊन ते रमेश म्हात्रे बाहेर आले। म्हणजे 4 कार्यकर्ते रमेश म्हात्रेसह 3 कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते आणि रमेश म्हात्रे यांना घेऊन जी कार आहे MH05EQ7923 ही गोवाकडे रवाना झाल्याची माहिती आहे। नक्की, धन्यवाद अमजद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीबद्दल। आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची बातमी आहे। शिवसेना शिंदे गटाचा नगरसेवक रमेश म्हात्रे अखेर तुरुंगातून बाहेर आलाय। रमेश म्हात्रेसह 5 जणांची तुरुंगातून सुटका झालेली आहे। 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे हा तुरुंगातून बाहेर आलेला आहे आणि आता रमेश म्हात्रे हा महाराष्ट्रातून हद्दपार होण्याचे आदेश त्याला उच्च न्यायालयाने दिलेले आहेत। जामीन मंजूर करताना 4 महत्त्वाच्या अटी रमेश म्हात्रे समोर घातलेल्या आहेत, त्यामुळे आता रमेश म्हात्रे हा गोव्याला असणार आहे। त्याच्यासोबत इतरही आरोपी हे देखील गोव्यामध्ये असतील। दरम्यान तुरुंगातून सुटका झाल्यानंतर रमेश म्हात्रेशी संवाद साधण्याचा प्रयत्न माध्यमांच्या प्रतिनिधींनी केला, मात्र रमेश म्हात्रेनं बोलणं टाळलेलं आहे। आरोपपत्र दाखल होईपर्यंत रमेश म्हात्रेसह 4 आरोपींना महाराष्ट्राबाहेर राहावं लागणार आहे। तडीपारीमध्ये म्हात्रेचा मुक्काम हा गोव्यातील अंजुना पोलीस ठाण्याच्या हद्दीत असेल आणि आठवड्यातून 3 वेळा मंगळवार, गुरुवार आणि शनिवार त्याला अंजुना पोलीस ठाण्यामध्ये हजेरी लावणं बंधनकारक करण्यात आलंय। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। जो भी है जे पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद।